अमित साठम आलेले आहेत आपल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला। तुम्ही एक नवं शिवधनुष्य जे आहे ते या वर्षामध्ये उचललेलं आहे आणि मुंबईचं अध्यक्षपद भाजपचं तुमच्याकडे आलं आहे। खरं म्हणजे इतके वर्ष महापालिकेवरती ठाकरे गटाची सत्ता होती आणि आता त्याला तोड देण्यासाठी ती सत्ता हटवण्यासाठी तुमच्याकडे शिवधनुष्य आलं आहे, काय सांगा? गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबई शहरामध्ये जसा विकास झालेला आहे, मोदीजींच्या सरकारच्या मार्फत सन्माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या सरकारच्या मार्फत अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल, CCTV सर्वेलन्सचा प्रोजेक्ट असेल, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट असेल, असे अनेक प्रकारचे विकासाची कामं ही मुंबई शहरामध्ये झालेली असून परंतु मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अशा प्रकारची कामं झालेली नाही आहेत। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून ही कामं झालेली आहेत। त्यामुळे अशाच प्रकारची कामं ही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ही व्हावी हे मुंबईकरांचं स्वप्न आहे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची कामं मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून होण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला एक भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता आणि मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरता सन्माननीय मोदीजींच्या व्हिजननुसार आणि आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा मुंबई शहराचा महापौर करण्याचा संकल्प हा समस्त मुंबईकरांनीच केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा मुंबईकरांच्या दरवाजावरती जाईल, मुंबईकरांचे आशीर्वाद घेईल, मुंबईकरांची मतं जाणून घेईल आणि येणाऱ्या काळामध्ये मुंबईचा विकास आणि मुंबईची सुरक्षा या दोन्ही मुद्द्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ आणि नक्कीच मुंबईकर आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी देतील। खरं म्हणजे या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्हीही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात आणि त्यामुळे कुठेतरी भाजपसमोर एक आव्हान उभं राहू शकतं, कारण की एकामेकांच्या गणपतीच्या दर्शनाला आता उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेले होते। कुठेतरी भाजपासमोर ठाकरे बंधूंचं मोठं आव्हान वाटतं का? कोण एकत्र येत आहे कोण एकत्र येत नाही आहे मला वाटत नाही की या गोष्टीला काही महत्त्व आहे आणि गेल्या 11 वर्षामध्ये मुंबईकरांसाठी प्रयत्न कोणी केले, मुंबईकरांचा विकास कोणी केला, उन्नती कोणी केली, प्रगती कोणी केली आणि केलेलं काम हे मुंबईकरांच्या डोळ्यासमोर दिसतंय। कोस्टल रोड दिसतोय, मेट्रो दिसते, अटल सेतू दिसतोय आणि त्यामुळे कोण एकत्र येत आहे, आधी एकत्रच होते मग वेगळे का झाले, मग वेगळे झाल्यानंतर पुन्हा एकत्र का येत आहेत, त्यामुळे त्यांनी एकत्र जरूर यावं, दोन भाऊ एकमेकांबरोबर जरूर राहावे आणि त्यामुळे याचा काही मुद्दा आहे असं मला वाटत नाही। मुंबईकरांचे प्रश्न कोणी सोडवले, वरळीमधल्या BDD चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर कोणी दिलं, कोविडच्या काळामध्ये मुंबईकरांच्या खांद्याला खांदा लावून कोण खाली उभं होतं, कोणी मुंबईकरांची सेवा केली हे मुंबईकरांना खूप चांगलं माहिती आहे। धन्यवाद। आपल्यासोबत अमित साठमजी बोललेले आहेत। कॅमेरामन किशोरसह सचिन गव्हाणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।